ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी तब्बल 18 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीपणे काम केल्यानंतर ते 15 जुलै रोजी आपल्या सहकाऱ्यांसह सुखरूप पृथ्वीवर परतले। मात्र अनेकांच्या मनात उत्सुकता असते, हे अंतराळवीर ज्या यानातून परतले त्याबद्दल नेमकं काय घडतं। अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येताना या यानाचा वेग सुमारे 28,000 किलोमीटर प्रति तास इतका होता। यावेळी पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन यानाच्या बाहेरचा भाग गरम होतो आणि हे तापमान तब्बल 1600 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आपल्याला पाहताना असं वाटतं की यानाला बाहेरून आग लागली आहे। पण याचा आत बसलेल्या अंतराळवीरांना त्रास होतो का? तर नाही, कारण ही सगळी प्रक्रिया अगदी नियोजनबद्ध आणि सुरक्षित असते। यानाला बाहेरील उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक खास हीट शील्ड बसवलेली असते। पृथ्वीच्या वातावरणात शिरताना तयार होणाऱ्या प्लाझ्मा फायरबॉलमुळे हे दृश्य दिसतं, पण यालाच नॉमिनल रेंट्री बर्न असंही म्हटलं जातं। या प्रवासात शुभांशु शुक्ला यांनी पृथ्वीभोवती तब्बल 288 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि अखेर 22 तास 50 मिनिटांचा हा थरारक प्रवास पार करत या अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या क्रीव ड्रॅगन यानातून कॅलिफोर्नियाच्या पॅसिफिक महासागरात सॉफ्ट लँडिंग केलं।